नमस्कार, आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत मराठवाड्यातील पारंपरिक रेसिपी गावरान भेंडीची आमटी। यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी: गावरान भेंडी, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, जिरे, मोहरी, हळद, मीठ, टोमॅटो इत्यादी साहित्य। गावरान भेंडी लालसर काटेरी असते। ही भेंडी इतर भेंडीपेक्षा कमी चिकट असते। भेंडी निवडता वेळेस भेंडीची वाढ पूर्ण झालेली जाडसर बीज असलेली घ्यायची आहे। या भेंडीला काटे असल्यामुळे चिरता वेळेस हातात काटे टोचतात, तर काळजीपूर्वक भेंडी चिरून घ्यायची आहे आतील बीज काढण्यासाठी। भेंडीतील सर्व बीज काढून घ्यायचे आहे। भेंडीतील बी खराब झाले असेल तर काढून टाकायचे आहे। या पद्धतीने भेंडीतील सर्व बी काढून घ्यायचे आहे। भेंडीची वाढ पूर्ण झाल्यावर आतील बियांचा रंग बदलतो। याप्रमाणे लालसर किंवा चॉकलेटी हलकासा रंग येतो, तर ही बीज चांगली आहे। हे सुद्धा बीज आपण वापरणार आहोत। या पद्धतीने सर्व बीज काढून घ्यायचे आहे भेंडीतील। भेंडीतील सर्व बी काढून झाले आहे। कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरता साध्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत। हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो या सर्व साहित्यापासून हे सर्व आधी भाजून घेणार आहोत तेल टाकून। हलके लालसर होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत। भाजल्यावर पाणी टाकून बारीक करून घ्यायचे आहे। गरम आहे तोपर्यंत, थंड झाल्यावर वाटल्या जात नाही। हे सर्व भाजून झाले आहे। आता आपण काढून घेऊया। मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व तेलात भाजून घ्यायचे आहे।
मिरची, लसूण, कोथिंबीर हे सर्व एकत्र बारीक करून ठेवायचे आहे व भेंडीतील बी जे भाजलेले आहे ते पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। भेंडीतील बी व मिरच्या सर्व बारीक करून घेतले आहे। त्याचबरोबर टोमॅटो चिरून घेतला आहे। फोडणीसाठी तेल, जिरा मोहराची फोडणी, बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो फोडणीत चांगला शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो फोडणीत चांगला शिजून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ टाकायचे आहे। मीठ चवीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकावे। बारीक करून घेतलेले भेंडीचे बी टाकणार आहोत। हे चांगले फोडणीत एकजीव करून घ्यायचे आहे। यामध्ये आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात पाणी टाकावे। हे मी वाटण बारीक करून ज्यामध्ये ठेवले होते ते पाणी टाकत आहे। एकदाच पाणी न टाकता थोडे थोडे पाणी टाकून अंदाज घ्यावा। पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ चेक करून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे कढीला सतत पळी फिरवत राहतो एकजीव होण्यासाठी, त्याचप्रमाणे आमटीलाही एकजीव होण्यासाठी व चांगले शिजण्यासाठी सतत पळी फिरवत राहायची आहे उकळी येईपर्यंत। यामुळे मिश्रण तळाशी बसणार नाही व चांगल्या प्रकारे आमटी शिजल्या जाईल। उकळी आल्यानंतर यावरील आलेला फेस जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे। पाहू शकता वरील फेस कमी झाला आहे। गावरान भेंडीची आमटी तयार आहे। मराठवाडा स्पेशल रेसिपी, थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणारी। आवडीनुसार भात, भाकरी
चपाती, अगदी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.